मनसे अध्यक्ष राज ठाकरे का विदर्भ दौरा आज से शुरू हो गया है और यह दौरा गोंदिया जिले से शुरू हुआ है। हालांकि गोंदिया जिले के दौरे पर उन्होंने गोंदिया में 15 मिनट तक कार्यकर्ताओं से मुलाकात कर सभी को आगामी विधानसभा के लिए पार्टी निर्माण शुरू करने का निर्देश दिया और यह बात रखी कि जब तक पार्टी भवन मजबूत नहीं होगा तब तक लोगों में उत्साह नहीं आएगा। कार्यकर्ताओं को सभी आम जनता तक पहुंचने का निर्देश देते हुए महज 15 मिनट में बैठक खत्म कर अगले दौरे के लिए राज ठाकरे निकल गए। वहीं राज ठाकरे गोंदिया जिले के दौरे पर आए हैं। इस दौरान कार्यकर्ताओं में काफी उत्साह देखने को मिला। साहेबांनी आज आमचे मनसेचे पक्षप्रमुख जे आहेत सन्माननीय राजसाहेब आले, त्यांनी पक्ष आता येणाऱ्या जो निवडणुका आहेत त्यामध्ये पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याकरिता सांगितलेले आहेत की जर पक्ष बांधणी जर राहिली तेव्हाच ते जे आहे तर आपण निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि जर निवडणूक जिंकायची असेल तर पक्ष बांधणीवर महत्त्वपूर्ण राहणार आहे। आणि त्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये जी आज जी परिस्थिती झाली आहे तो जे आपले जे महाराष्ट्र पोलीसवर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर मी मुख्यमंत्री झालो तर 48 तास पोलीस प्रशासनाला फ्री हँड देणार आणि महाराष्ट्र जे आहे ते सरळ महाराष्ट्र जे आहे 48 तासामध्ये करायला सांगितलेलं आहे। साहेबांनी आम्हाला एवढं सांगितलं की बाबा जे साहेबांनी एकतर 17 वर्षानंतर साहेब आलेले आहेत इथं गोंदियाला आणि जो कार्यकर्त्यामध्ये जो जोश होता पदाधिकाऱ्यामध्ये जो जोश होता त्यांना पाहून त्यांनी धन्यवाद दिलं त्यांनी आणि आम्हाला ते कानमंत्र दिलं की बाबा तुम्ही पक्षाची बांधणी करा, तळागाळापर्यंत तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपला पक्ष नाही वाढणार आणि आपल्याला खरंच निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल आणि जी बांधणी सध्या आहे ती त्यापेक्षा आपल्याला दुप्पट लोकांपर्यंत पोहोचावं लागेल। कोणत्याही माध्यमातून येणाऱ्या विधानसभेबद्दल काय म्हणतो? 4 जागा लढवणार सांगितलं। साहेबांचं जे आदेश राहील प्रत्येक मनसैनिकांना तो आदेश पाळावा लागेल आणि साहेबांनी आम्हाला आमच्याशी पर्सनल तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष यांची एक भेट घेणार आहेत ते आणि त्यानंतर जे आम्हाला ते कानमंत्र देतील त्यावर आम्ही हे करू। महाराष्ट्र टीवी 24 के लिए अभिषेक भटनागर, गोंदिया। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीने झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।